नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात एक आनंदाची बातमी आहे. आता यापूर्वी सुद्धा काही व्हिडिओ मी घेतले होते, त्यात पण तुम्हाला सांगितलं होतं की जागा वाढ होण्यासाठी हे एक कारण आहे. त्यातलंच हा एक मुद्दा आहे की यामध्ये सुद्धा जर तुम्ही विशेष लक्ष घातलं तर इथे सुद्धा जागा वाढ होण्याचे चान्सेस आहे. कसे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. शिक्षण आयुक्त आणि संचालकांना इथे आदेश देण्यात आलेले आहे. काय आदेश आहे तर 9वी-10वी या वर्गांसंदर्भात संच मान्यतेच्या निकषामध्ये बदल करण्यात येणार आहे. ते बदल कुणासाठी लागू ते पण मी तुम्हाला सांगतो. अतिरिक्त झाले शिक्षक आता इथे अतिरिक्त होणार नाही, त्यांचं समायोजन करण्याची गरज पडणार नाही. अर्थात हाच मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करतो की जर अतिरिक्त झाले नाही, समायोजन झालं नाही तर साहजिक शिक्षक भरतीमध्ये त्या जागा अजूनही वाढीवच असणार आहे. पवित्र पोर्टलमध्ये जागा वाढू शकते. फायदा कुणाला होणार ते पण मी मला थोडक्यात सांगतोय. आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुमच्या माहिती जर कोणी विद्यार्थी असेल ज्यांना टीईटी किंवा सीईटीची तयारी करायची असेल तर अशा उमेदवारांसाठी टीईटी फास्ट ट्रॅक बॅच जी आहे चालू होते, चालू झालेली आहे. 15 मे पासून 21 जून पर्यंत व्हॅलिडिटी आहे. ह्या 30 दिवसामध्ये टू द पॉइंट तुम्हाला अभ्यास करायचा असेल, अभ्यासाला सुरुवात झाली नसेल, अभ्यास झाला असेल पण रिव्हिजन करायचं असेल, टू द पॉइंट अभ्यास करायचा असेल तर ही बॅच तुमच्यासाठी. बेसिक आणि कन्सेप्ट ह्या बॅचमध्ये त्या विद्यार्थ्यांनी येऊच नये. सो ही बॅच यामध्ये हे सगळे फीचर्स तुम्हाला इन्क्लूड असणार आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे, नवीन विद्यार्थ्यांना 799 फी आहे. त्याचप्रमाणे सीईटीची जाहिरात आली 7 सप्टेंबरला एक्झाम होणार. राहिले 4 महिन्यात. ह्या 4 महिन्यात तुम्हाला तयारी करण्यासाठी बॅच चालू होती बघा. 18 मे पासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश मध्ये पूर्ण शिकवलं जाणार, कारण सीईटीचं पेपरचं माध्यम हिंदी इंग्लिश असणार, बाकीचं नाहीये. ह्या बॅच मध्ये नोट्स पण अवेलेबल आहे पीपीटी स्वरूपातल्या, त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज पण मल्टिपल लेव्हलला अवेलेबल आहे. ही बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. 11 मे 2026 हे परिपत्रक आहे, प्रसिद्धी पत्रक आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं आहे. कोणासाठी आहे तर आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी आहे. विषय काय? विषय आहे सन 2025-26 संच मान्यते संदर्भातला आहे. त्याला संदर्भ देताना संच मान्यतेचा जो जी आर होता तो आहे 15/3/2024, तो पण संदर्भ दिलाय. शासन बैठकीचा पण संदर्भ आहे, समकक्ष क्रमांक पण दिलेला आहे. आता यामध्ये काय मुद्दे आहेत तर पहिला बघा, संच मान्यता निकषामध्ये बदल करण्यात आला. पण बदल कशासाठी आहे? ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठीच लागू आहे, शहरी भागासाठी हे लागू नाही, यातनं लक्षात घ्या. आता ग्रामीण भागात त्यांनी काय सांगितलंय बघा, संच मान्यतेच्या निकषानुसार त्यांनी सांगितलं की या तरतुदी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार म्हणजे 24 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचे मंत्रालय दालन यामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शासन निर्णय 15/3/2024 चा जो जी आर संदर्भात आहे मधील गट 9 आणि 10च्या अनुषंगाने बघा, 9वी आणि 10वीच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 26-27 साठी संच मान्यता वर्ष 25-26 मध्ये काही निकषांच्या आधारे संदर्भ क्रमांक 3, आता 3 जो संदर्भ क्रमांक आहे तो आहे शासन पत्रक आहे 24/3/2026 म्हणजे मार्च मधला आहे, सवलत देण्यात आली आहे. म्हणजे 9वी आणि 10वीच्या वर्गांसाठी सवलत आहे. बघा काय तर ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून सदर सवलतींमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. आता गैरसोय म्हणजे काय? या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी 10वी 9वी-10वीच्या वर्गाला पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. 20 पेक्षा कमी झालं तर एकच शिक्षक मिळत नाही, मग 9वी-10वीचे वर्ग बंद करावे लागतील किंवा त्या वर्गातील मुलांना दुसरीकडे दूरवर शिक्षणासाठी जावं लागेल. अति दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये मुलींना एवढ्या लांब पाठवणं पालक धजावत नाही, पाठवत नाही, त्यामुळे शिक्षणापासून हे वंचित राहू शकतात. म्हणून हा निर्णय या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी घेतलाय. बघा आता त्यामध्ये पुढचा मुद्दा आहे की संच मान्यता निकषामध्ये बदल नेमका काय केला आहे आणि कधीपर्यंत केला आहे. थोडक्यात बघा, पहिला मुद्दा, शासन निर्णयानुसार गट 9-10 करिता ग्रामीण भागातील वर्ष 25-26 ची संच मान्यता करताना दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या, पूर्वी काय होतं ह्या पत्रकाच्या अगोदर प्रत्येक वर्गामध्ये 20 पटसंख्या कमीत कमी असेल तर त्यांना शिक्षक अलोकेट केला जात होता. पण मात्र इथे त्यांनी काय केलंय, दोन्ही वर्ग मिळून एकत्रित पटसंख्या 20 किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास 3 शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावेत. म्हणजे हा एक बदल केलेला आहे ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांसाठी. आणि दुसरा मुद्दा, कधीपर्यंत असेल मग हा लागू, असं लागू कधीपर्यंत असेल तर 25-26च्या संच मान्यतेमधील उपरोक्त सवलत शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून, कारण दोन्ही वर्ग म्हणून 20 आहे ना, प्रत्येकी 20 पाहिजे आम्हाला, चला मग ठीक आहे तुम्हाला आम्ही एक संधी देतोय
की यामध्ये प्रोत्साहन म्हणून केवळ एका वर्षासाठी देण्यात येत आहे. उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित असेल. हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे. काय कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित असेल म्हणजे काय ते तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. सदर पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये असं पण सांगितलंय. म्हणजे काय उदाहरण देतो तुम्हाला मी, उदाहरणावरून पटवून सांगेल तुम्हाला. बघा उदाहरण सांगतो मी तुम्हाला. पहिले बॅकग्राऊंड मी थोडंसं चेंज करतो आणि मग तुम्हाला उदाहरण पटवून सांगतो. बघा बॅकग्राऊंड घेतो पूर्ण ब्लॅक, यामध्ये तुम्हाला पटवून सांगतो. बघा हा आता इथे लक्षात द्या. बघा एखादा 9वी आणि 10वीचा वर्ग आहे, ग्रामीण भागातला वर्ग आहे आणि यांची दोघं मिळून पटसंख्या आपण म्हणूया 25 आहे. 25 आहे. ओके. आता जो शेवटचा मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करतो, हे काय कार्यरत शिक्षकांसाठीच हा नियम लागू आहे. दुसरा इथे भरती प्रक्रिया राबवू नये असं पण सांगितलंय. पहिली कंडिशन अशी आहे की सपोज हे ए नावाचा शहर आहे, ए नावाचा काय भाग आहे, ग्रामीण भाग म्हणूया आपण. ए नावाचा ग्रामीण भाग आहे आणि ह्या ग्रामीण भागामध्ये 10वी 9वी आणि 10वी मिळून 25 विद्यार्थी संख्या आहे. मग इथे जर या 25 विद्यार्थी संख्यांमध्ये शिक्षकांची संख्या फॉर एक्झाम्पल 2च आहे. अरे इथे तर 3 मान्य नाही, ह्याच्यानुसार 3 शिक्षक द्यावे असं म्हटलं ना त्यांनी आत्ताच, बरोबर की नाही. त्यांनी काय सांगितलंय 3 शिक्षक द्यावे सांगितलं त्यांनी. बघा इथे सांगितलंय काय 3 शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावेत. पण त्यात काय सांगितलं त्यांनी उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित आहे. सदर पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये. म्हणजेच काय इथे 2 आहेत ना, मग ओके 2 वर तुम्ही चालू ठेवा, कंटिन्यू ठेवा. तिसऱ्या शिक्षकाची इथे भरती करू नये असं त्यांनी सांगितलं. तिसरा शिक्षक होईल का इथे भरती, तर नाही होणार. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन त्यांनी काय सांगितली की ए नावाच्या ह्या शाळेमध्ये ग्रामीण भागामध्ये 25 विद्यार्थी संख्या आहे आणि या भागामध्ये 25 आहे पण शिक्षक एक पण नाहीये. मग इथे शिक्षक भरती करावी का, तर इथे सुद्धा शिक्षक भरती होणार नाही असं पण त्यांनी क्लिअर कट सांगितलंय. पदभरतीसाठी हे लागूच नाहीये. जे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच त्यांनी कंटिन्यू करावं. 3 असेल तर 3 वर करावं, 2 असेल 2, 1 असेल 1 वर कंटिन्यू करावं. पण त्या ठिकाणी नवीन पदभरती करू नये असं त्यांनी सांगितलंय. हा झाला पहिला मुद्दा. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी की मग जागावाढ कशी होणार म्हणताय सर तुम्ही, पदभरती करायची नाही मग जागावाढ कशी. येस, आता हे कसं फायदा कुणाला होणार बघा. जागावाढ होणार ना, कशी होणार आहे बघा. पहिला मुद्दा काय सांगितला, हे जे शिक्षक आहे 9वी आणि 10वी, सपोज पहिली कंडिशन इथे जर हे शिक्षकांची 20 पेक्षा प्रत्येकी 20 पेक्षा कमी पटसंख्या जर असती तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ह्या ए या गावामध्ये या शाळेमध्ये 3 शिक्षक होते. हे काय झालं असते मग मला सांगा, जर हा नियम लावला नसता तर हे शिक्षक काय झालं असते, अतिरिक्त झाले असते. मग हे जर अतिरिक्त झालं असतं यांचं काय झालं असतं, समायोजन झालं असतं. आता यांचं समायोजन झालं असतं कुठे, बी नावाच्या शाळेमध्ये झालं असतं. बी नावाच्या शाळेत यांचं समायोजन झालं असतं. 3 शिक्षक जागा काय झाल्या असत्या, इथे समायोजन झालं असतं काय 3 शिक्षक नियुक्त झाले असते या ठिकाणी. मग मला सांगा ह्या शाळेमध्ये नवे 3 शिक्षक भरती होणारच नाही ना. होईल का बरं, नाही होणार, कारण हे इकडून समायोजन झालं ना. पण सांगितलं का हा नियम काय सांगतो की या ठिकाणी 20 दोघं मिळून जरी 20 असेल तर या शिक्षकांना इथेच राहू द्यात, यांना इकडे आणू नका. मग यांना इकडे जर आणलं नाही, अतिरिक्त समायोजन झालं नाही, अतिरिक्त झालं नाही तर बी शाळेत शिक्षक येणार नाही आणि हे पवित्र पोर्टलला ह्या जागा ऍड होऊन जागा वाढ होतील. पहिला मुद्दा. दुसरी कंडिशन काय, फायदा कुणाला होणार आहे हे झालं पहिलं. फायदा कुणाला, सपोज ह्या बी नावाच्या शाळेमध्ये 1 ते 8 वर्गांसाठी शिक्षक जर हवे असेल तर साहजिक 1 ते 8 वर्गांसाठी इथे पात्र असणाऱ्या सगळ्याच उमेदवारांना इथे फायदा होणार आहे. लक्षात घ्या. सो हा चांगलाच निर्णय आहे. जागा तर वाढ होणारच आहे. पवित्र पोर्टलला जसं मी एक उदाहरण दिलं, जागा वाढ तर होणारच आहे पण 1 ते 8च्या सगळ्याच उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे. गॉट इट, समजतं मी काय बोलतोय. हा मुद्दा क्लिअर कट झाला की असे मुद्दे तुम्हाला मी, मला वाटतं कोणी इतकं डिटेलमध्ये उदाहरणाचे स्पष्ट करून सांगणार नाही. मी डिटेलमध्ये तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. पटतो का मला कमेंटमध्ये कळवा, समजतं का मला कमेंटमध्ये कळवा. प्रत्येक निर्णय मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ग्रामीण भागातले माझे जे विद्यार्थी आहे, भविष्यातले शिक्षक आहे, भविष्यातले मोठे शिक्षक आहेत, अशा शिक्षकांसाठी आम्ही काम करत असतो. तुम्हाला हे कळलं, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कळलं की मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडलं तर लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा आणि कमेंटमध्ये मला नक्की तुमची कमेंट टाका. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून तुम्ही सीडीची बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता किंवा कोणी असेल तुमच्या माहितीला त्यांना पण सांगू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.